रेमंड प्रकरणातील पीडित आदिवासी शेतकऱ्यांचे उपोषण, जिजाऊ संघटनेच्या निलेश सांबरे यांचा जाहीर पाठिंबा. आदिवासींच्या बेकायदेशीर जमीन हस्तांतरित प्रकरणी ठाणे जिल्हाधिकारी येणार अडचणीत. राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाच्या आदेशाला जिल्हाधिकाऱ्यांकडून केराची टोपली. ठाणे येथील पाचपाकाडी येथील सर्वे या मूळ निवासी आदिवासी शेतकऱ्यांच्या मालकी हक्काच्या शेतजमिनी 7/12 उतारा वारस हक्काने आदिवासी कुळाच्या नावावर असताना या जमिनी बेकायदेशीरपणे बळकावण्यात आल्या असल्याप्रकरणी रेमंड कंपनी विरोधात अनेक वेळा आदिवासी बांधव आणि जिजाऊ संघटना यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे न्याय मागत कारवाईची मागणी करून देखील त्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडून कुठलीच हालचाल न झाल्याने आता राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडून या प्रकरणाचा अहवाल 15 दिवसात सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिल्याने आता जिल्हाधिकारी अशोक शिंगारे हे अडचणीत येणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. तर दुसरीकडे 8 जानेवारी रोजी पीडित शेतकरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे हुतात्मा राघोजी भांगरे चौक समोर शासकीय विश्रामगृह शेजारी आंदोलन छेडत आमरण उपोषण पुकारले आहे. या आंदोलनात जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी पाठिंबा दर्शवला असून न्याय मिळेपर्यंत ते पीडित आदिवासी यांच्या सोबत राहणार असल्याचं सांबरे यांनी म्हटलं. नक्कीच जेव्हा जेव्हा समाजावरती अन्याय होईल, समाजातील दुर्बल घटकावर अन्याय होईल, त्यावेळी जिजाऊ त्या घटकाच्या बरोबर न्याय मिळवण्यासाठी असते. आपण बघितलं असेल का रेमंड बाबत अनेक ठिकाणी केसेस सुरू आहेत. त्यांनी केलेल्या केसेसवर कुठलाही तहसीलदार किंवा प्रांत निर्णय देत नाही किंवा ॲडिशनल कलेक्टर निर्णय देत नाही, परंतु समोरच्या माणसाच्या एक छोट्या छोट्या चुका शोधून आणि यांच्या केस फाईल केल्या जातात. राज्यघटनेने दिलेला जो अधिकार आहे आदिवासी बांधवांचा तो त्यांना मिळाला पाहिजे. त्या दृष्टीने त्यांची 100 वर्षापासून कसत असलेली जमीन आहे, त्याच्यावर त्यांची घरं होती, शेती होती, या सर्व गोष्टी त्यांना परत मिळण्यासाठी त्यांच्याबरोबर जिजाऊ संघटना सर्वसाधारण गोरगरिबाला न्याय मिळण्यासाठी सोबत असेल. अनेक लोकप्रतिनिधींची, सन्माननीय लोकप्रतिनिधी पत्र होती. आपण बघितले असेल माननीय माजी मंत्री विष्णू सवरा साहेब, आमच्याकडचे आमदार विलास तरे, शांताराम मोरे, चिंतामण वनगा साहेब, सर्व आदिवासी बांधवाच्या लोकप्रतिनिधींनी याबाबत चौकशीचे आदेश किंवा विनंती केली होती की यांना न्याय मिळवून द्या. अगदी एस टी आयोगाने दिली होती. मागील वर्षी 2022च्या डिसेंबर महिन्यात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सखोल चौकशीचे आदेश दिले होते, परंतु प्रशासन, महसूल प्रशासन आहे ते एकदम गेंड्याच्या कातडीचे, ते एकमेकावर ढकलून विषय मार्गी लावतात, वेगळे करतात. कारण समोर रेमंड कंपनी, प्रचंड पैसा आहे, तिथे मोठमोठे कॉम्प्लेक्स होत आहेत. अशा वेळेस जर आपण रेमंडला धक्का दिला तर रेमंड ही हेलिकॉप्टर लागतात, आपल्याला रेस्ट हाऊस लागतात, मुलांचे ॲडमिशन लागतात शिवंगाण्याला, त्यामुळे कदाचित त्याला पाठीशी घालत असतील किंवा अर्थशक्तीपुढे थोडेसे महसूल विभाग झुकत असेल. तर या गोष्टीसाठी आज आमरण उपोषणाचा मार्ग निवडला आहे आणि मी तुम्हाला खात्री देतो का आमच्या आदिवासी बांधवांना 100% 100% न्याय मिळेल असं सांगतो. कारण आमच्या मागण्या रास्त आहेत. आम्ही काही जिल्हाधिकारी कार्यालय आम्हाला राहायला नाही मागत. आमच्या मागण्या रास्त आहेत का आमच्या जे 100 वर्षाचे पुरावे त्याची आपल्याला माहिती द्या. 57ला नगरपंचायत होती पाचपाकाडीला का ग्रामपंचायत होती ते उत्तर द्या आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सखोल चौकशीचे आदेश दिले त्याची चौकशीचा अहवाल द्या. त्या पलीकडे आमची काही मागणीच नाही आहे. केलेले आहेत का त्या जमिनी आमच्या लागवडीखाली होत्या आणि त्याचे पुरावे आम्ही 100 वर्षाचे पुरावे दिलेले आहेत. पण जिल्हाधिकारी आजपर्यंत आमचे एवढे निवेदन, जवळजवळ 101 निवेदनं दिली आम्ही. राष्ट्रपती, राज्यपाल, त्याच्यानंतर आदिवासी आयोग, मुख्यमंत्री, सर्वांचे पत्र आलेले आहेत त्यांना काय ह्यांना न्याय द्या म्हणून. पण आजपर्यंत हे आम्हाला न्याय द्यायला तयार नाही आहेत. ते कोणाशी तरी दबावाखाली ते काम करतात. आणि आता 5-6 दिवसापूर्वी मंडल अधिकारी रेमंडच्या जागा तिथे मोजायला गेला होता वाटतं आणि त्याला 10 लाखाची त्यांनी मागणी केली. ते पेपरला आलेलं आहे आणि त्याला अँटी करप्शननी पकडलेलं आहे, तेही आलेले आहे. अशा प्रकारचे सर्व भ्रष्टाचार या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये चालू आहे आणि संपूर्ण रेमंड कंपनी आहे हे महाराष्ट्र सरकार चालवतोय का असा प्रश्न आम्हा आदिवासींना पडलेला आहे. आज आमच्यासाठी एवढे कायदे आहेत का आदिवासींची जमीन बिगर आदिवासी हस्तांतरण होत नाही, पण इथे झालेलं आहे. इथे अतिक्रमण रेमंडनी केलेलं आहे. रेमंडने आमच्या आदिवासींच्या जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे. रेमंडनी गुरुचरण जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे. रेमंडनी आकाडपडीत जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे आणि ह्या जवळजवळ त्यांनी 130 एकरच्या आसपास अतिक्रमण आहे. आणि कमाल जमीन धारणा कायदा
काय म्हणतो, शिलिंग ऍक्ट काय म्हणते, त्या शिलिंग ऍक्टचा पण संपूर्ण शर्तचा भंग केलेला आहे, पण जिल्हाधिकारी साहेब कोणतीही कारवाई करायला तयार नाही आहे.